Adjoint of matrices. बघ मायनर कोफॅक्टर पर्यंत झालं आपलं, राईट आहे. जरा लक्ष द्या सर्व. आपल्याला घ्यायचं आता ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. ऍडजॉइंट काढायचं मुलांना, ठीक आहे. पहिला क्वेश्चन घेऊत आपण. ए इक्वल टू, समजा या ठिकाणी दिलंय 1 2 3 आणि 4 दिलाय, ठीक आहे. सिंपल क्वेश्चन घेऊ जेणेकरून कन्सेप्ट समजेल तुम्हाला. याचा आपल्याला फाइंड आउट करायचं ऍडजॉइंट, बरोबर आहे. तो ऍडजॉइंट काढण्यासाठी काय काय स्टेप फॉलो करावं लागतात बघा. ऍडजॉइंट काढण्यासाठी पहिलं काढायचं असतं मायनर. मायनर ऑफ ए काढायचं.
दुसरा काढायचा असतो कोफॅक्टर ऑफ ए काढायचा आणि तिसरा काढायचा असतो आपल्याला ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू जो पण कोफॅक्टर आलेला असतो तुमचा कोफॅक्टर ऑफ ए याचा घ्यायचा असतो आपल्याला ट्रान्सपोज आता ट्रान्सपोज काय आहे ते समजून सांगतो मी या स्टेप लिहून घ्या तिथं साईडला ऍडजॉइंट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला स्टेप फॉलो करायचे द ट्रान्सपोज या ठिकाणी ट्रान्सपोज कसा काढायचा असतो बघा जर आपल्याला ए इक्वल टू मुलांनो ए बी सी आणि डी दिला असेल तर ए चा ट्रान्सपोज घ्यायचा फर्स्ट रो मध्ये कुठले एलिमेंट आहेत सांगा फर्स्ट रो मध्ये एलिमेंट्स कुठले आहेत रो समजतं ना मुलांनो आडवे रो असतात किती ए बी ना आपल्याला फर्स्ट रो मध्ये ए बी त्याला हॉरिझॉन्टल आहे तो व्हर्टिकल लिहायचा हा जो आपला हॉरिझॉन्टल ए बी आहे त्याला काय करणार आपण व्हर्टिकल लिहायचं इनवर्स ट्रान्सपोज काढत असताना हॉरिझॉन्टलला काय करायचं व्हर्टिकल फर्स्ट रो ला फर्स्ट कॉलम मध्ये लिहिलं आता सेकंड रो कुठला आपला सीडी याला पण काय करायचं आपल्याला हॉरिझॉन्टल व्हर्टिकल सीडी झाला ट्रान्सपोज करायचं मीन्स रोला कशामध्ये कन्वर्ट करायचं कॉलम्स मध्ये कन्वर्ट करायचं असतं दिसतंय का पाठीमागून हा तर ट्रान्सपोज मीन काय करायचं समजलं का रोला कॉलम्स मध्ये कन्वर्ट करायचं असतं क्लिअर आहे मायनर काढायला शिकवलेलं मी कोफॅक्टर पण शिकवलंय बरोबर आहे आता आज काय बघायचं आपल्याला ऍडजॉइंट बघायचं आणि इनवर्स बघायचं दोन कन्सेप्ट घ्यायचे आजच्या सेक्शन मध्ये तर पहिला आपण ऍडजॉइंट कसं फाइंड आउट करायचं ते बघू मुलांना तर पहिले पॉइंट लिहिलं का सगळ्यांनी ट्रान्सपोजचं पण लिहून घ्या आता जे पाठीमागच्या सेक्शनला नव्हते त्यांनी लक्ष द्या मुलांना पहिलं आपल्याला जसं ठरलंय की पहिलं काय काढायचं मायनर काढायचं तर मुलांना मायनर ऑफ ए हे डायरेक्ट काढायचं शिकवलं होतं कोण सांगू शकतो रे मुलांना हा मायनर डायरेक्ट काढायचं असेल तर काय करायचं इंटरचेंज करायचं कुणाला इंटरचेंज करायचं 1 आणि 4 ला इंटरचेंज करायचं आणि सेकंड काय घ्यायचं 2 आणि 3 ला पण इंटरचेंज क्लिअर आहे सांगा बरं 1 4 चा इंटरचेंज किती येतो राईट 4 1 आला आणि 2 3 चा इंटरचेंज किती आला 3 2 झालं सोपं आहे ना हे झालं मायनर आपला राईट आहे आता को फॅक्टर सांगा हा को फॅक्टर काढत असताना बघा को फॅक्टर ऑफ ए काढताना काय प्रोसेस करायची ते सांगतो मी बघा रे डायरेक्ट को फॅक्टर काढायचं जर असेल समजा मायनर पण काढायचं नसेल डायरेक्ट काय करायचं आपल्याला को फॅक्टर तर पहिलं इंटरचेंज करून घ्यायचं सांगा बरं 1 4 ला इंटरचेंज कसं केलं तर 4 1 ओरिजिनल क्वेश्चन बघा 1 4 ला 4 1 आणि 2 3 चा इंटरचेंज कसं आलं 3 2 आणि इथं मला सांगा नॉन प्रिन्सिपल डायगोनल कुठला आहे आपला बर दोन टाईपचे डायगोनल असतात याला म्हणायचं असतं प्रिन्सिपल डायगोनल दुसरा कुठला असतो नॉन प्रिन्सिपल तर आपल्याला साइन कुठलं चेंज करायचंय नॉन प्रिन्सिपल डायगोनलचं नॉन प्रिन्सिपलचे डायगोनलचं म्हणजे -3 आणि किती येणार -2 तर हे झाला तुमचा को फॅक्टर डायरेक्ट काढू शकता ना तुम्ही आता हे भेटलं आपल्याला को फॅक्टर भेटलं तर को फॅक्टर भेटल्यानंतर पुढे काय करायचं मुलांना काढायचं आपल्याला ऍडजॉइंट ऍडजॉइंट ऑफ ए काय फाइंड आउट करायचंय ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजे काय घ्यायचं होतं जो पण आपल्याला को फॅक्टर ऑफ ए आलाय त्याचा काय घ्यायचा रे ट्रान्सपोज घ्यायचा मला सांगा बरं को फॅक्टर किती आला आपला 4 -3 -2 आणि 1 याचा काय घ्यायचा ट्रान्सपोज आता ट्रान्सपोज शिकवलंय मी ट्रान्सपोज म्हणजे काय करायचं सांगा पटपट ट्रान्सपोज म्हणजे काय करायचं आपल्याला पहिल्या रोला पहिल्या कॉलम मध्ये दुसऱ्या रोला दुसऱ्या कॉलम मध्ये तसं सांगा बरं मुलांना फर्स्ट रो कुठला आहे 4 -3 ना 4 -3 चा जो पहिला रो आहे त्याला कशामध्ये लिहायचं कॉलम्स मध्ये 4 -3 आला त्याच्यानंतर -2 आणि किती येणार 1 अशा टाइप मध्ये हे झालं आपलं ऍडजॉइंट झालं मुलं सगळी प्रोसेस समोर आहे तुमच्या एक क्वेश्चन तुम्ही ट्राय करा जमतंय का बघा सोल्युशन समोर आहे कसं सॉल्व्ह केलं ते बघा क्वेश्चन नंबर 2 आहे दॅट इज बी इक्वल टू इथं घेऊ मुलांना आपण 3 -1 7 5 चला याचा काढा आता
बी चा ऍड जॉईंट पर्यंतची प्रोसेस तुम्ही करायची, ऍड जॉईंट ऑफ बी पर्यंत. किती आलं बघा सांगा. ऍड जॉईंट किती आला बघा आपला 551 - 73 बरोबर आहे सगळ्यांचं. नोट डाऊन करा. सांगा मायनर कसा काढला, मायनर ऑफ बी सांगा पटपट. इंटरचेंज करायचं ना, किती येणार मग 5 3 बरोबर आहे, आणि 7 आणि -1 याचा को फॅक्टर सांगा लगेच. को फॅक्टर ऑफ बी येणार आपला. काय करायचं, हे सेमच ठेवायचं ना मायनरचं, फक्त चेंज कुठलं करायचं, साइन नॉन प्रिन्सिपल. -7 येणार, इकडे काय येणार +1, इथं 3 करेक्ट आहे. आणि ऍड जॉईंट सांगा आता. ऍड जॉईंट ऑफ ए इक्वल टू को फॅक्टर किती आपला 5 -7 1 आणि 3 याचं काय घ्यायचं आपल्याला, ट्रान्सपोज. किती येतो रे ट्रान्सपोज, 5 -7 बरोबर आहे, आणि 1 आणि किती आला 3 आली व्हॅल्यू. झालं आन्सर, चेक करा. बरोबर आहे. आता डायरेक्ट ऍड जॉईंट काढायला शिकू आपण, डायरेक्ट ऍड जॉईंट. ठीक आहे, हे मायनर को फॅक्टर सोडून देऊ, याचं डायरेक्ट ऍड जॉईंट कसं काढायचं बघा. ऍड जॉईंट ऑफ ए डायरेक्ट कसं फाइंड आउट करायचं ते बघू आपण. काय करायचं मुलांनो, प्रिन्सिपल डायगोनल कुठले असतात याच्यातले, याला इंटरचेंज करायचं आणि बाकीच्यांचं साइन चेंज करायचं. याला काय करायचं, इंटरचेंज. किती आला 5, किती आला 3 आला, आणि बाकीच्यांचं साइन चेंज. -1 चा काय घ्यायचा +1, आणि 7 चा काय घ्यायचा -7. झालं डायरेक्ट ऍड जॉईंट. डायरेक्ट ऍड जॉईंट काढण्यासाठी काय केलं आपण, प्रिन्सिपल डायगोनलचे एलिमेंट्स इंटरचेंज केले, नॉन प्रिन्सिपलचं साइन चेंज केलं. आता हे जर समजलं असेल तर हे तिसरा सांगा बरं क्वेश्चन मला. C इक्वल टू -3 -1 -2 -4 याचा डायरेक्ट ऍड जॉईंट सांगा. -4 म्हणजे -3 ला इंटरचेंज केलं, बरोबर आहे. साइन कुणाचं 1 2. झालं की एवढं सोपं आहे. झालंय. लिहिलं. 3/3 चा एक सॉल्व करा. फाइंड ऍड जॉईंट ऑफ 3/3 मॅट्रिक्स. क्वेश्चन घ्या. A इक्वल टू 1 2 4 2 3 1 1 3 2 याचा काय करायचंय, ऍड जॉईंट काढायचा म्हणून. बरोबर आहे.
काय काय प्रोसेस करणार आहे पहिलं? फर्स्ट प्रोसेस काय करायचं सांगा? मायनर काढायचं ना. कसं काढणार मायनर सांगायचं? डायरेक्ट काढता येतो का आपल्याला? कसं सॉल्व्ह करावं लागेल ना आपल्याला. बघा लक्ष द्या. बघायचं आता काय करायचं आपल्याला, मायनर आणि कोफॅक्टर काढून घ्यायचं. बघा रे मुलांना, डायरेक्ट काढायचं असेल तर डायरेक्ट म्हणजे ओरली काढता येईल तुम्हाला. बस एवढंच आहे. डायरेक्ट असं म्हणजे एकदम असं स्विच करता येणार नाही. ठीक आहे. जसं पाठी मग आपण इंटरचेंज केलं ना, तसं नाही. इथं आपल्याला मायनर ऑफ ए बघा रे कसं काढायचं ते सांगतो मी. मला सांगा पहिला एलिमेंट कुठला रे? 1 दिसतंय का पाठी मागून दोघाला? आता पुढे येऊन बसा, इकडं जागा पण येते फर्स्ट बेंचवर. पहिला एलिमेंट कुठला आहे? 1 आहे ना. 1च्या लाईन मधलं सगळा रो आणि सगळा कॉलम सोडून द्यायचं. 1च्या लाईन मधला हा रो आणि हा कॉलम सोडून दिला. 4 एलिमेंट्स कुठले राहिले आपले? 3 1 3 2. याचा डिटरमिनंट काढायचा माहिती ना, क्रॅमर्स रूल दाविला होता. कसं करतो? या दोन्हीचा प्रोडक्ट मायनस या दोन्हीचा प्रोडक्ट. बरोबर आहे. कुठलेही 4 राहतील ना शिल्लक, तर आपल्याला अशा टाइप मध्ये क्रॉस प्रोडक्ट करायचंय. मला सांगा पहिला 1 साठी काढायचं. 1 साठी कशासाठी? या 1 साठी काढायचं. 1च्या लाईन मधला रो आणि कॉलम सोडून दिला. हे आडवे रो असतात, उभे काय असतात? कॉलम. हे सोडून द्यायचं. कुठलाही नंबर पकडला, रो आणि कॉलम सोडून दिला. राहिलेले 4 एलिमेंट्स किती आले आपले? 3 1 3 2. किती आलं? हे चालतं ना, 3 1 3 2. मग सांगा किती येणार याचा प्रोडक्ट? डिटरमिनंट किती येणार याचा? 3 into 2 6. 6 minus 3. 6 minus 3 किती आला? 3. मग इथं लिहायचं 3. बरोबर आहे. आता कशाचं काढायचं आपल्याला? 2 चं काढायचं. 2च्या लाईन मधला रो आणि कॉलम सोडून द्या. 2च्या लाईन मध्ये हा रो आणि कॉलम सोडून दिला. राहिलेले एलिमेंट्स किती आले? 2 1 1 2 आला ना. 4 minus 1 किती येतं? 3 येतं ना. हा, मग इथं 3 घ्यायचं आपल्याला. पुढे सांगा आता 4च्या लाईन मधला रो आणि कॉलम सोडला. कुठले 4 एलिमेंट्स आले? 2 3 1 3 येतं. 6 minus 3 किती आला? 6 minus 3 3 आले व्हॅल्यू. बरोबर आहे. इथं पण घेतला आपण 3 घेतला. चला पुढे सांगा आता हा पुढचा काढायचा. आता कुठला? इथला 2 चा. समजून घ्या, नवीन वाले समजून घ्या, ज्यांना समजत नाही त्यांनी पण समजून घ्या. ठीक आहे. कुणाला 2 चा काढायचा म्हणजे 2च्या लाईन मधला रो कॉलम सोडून दिला. बरोबर आहे. 4 एलिमेंट्स कुठले आले? 2 4 3 2. मग इथं सांगा 4 minus 12 आलं ना. 4 minus 12 किती येतं? -8 येतो. किती असणार आहे? -8. इथं आलं आपल्याला -8. समजतंय का? हा, पुढचं घ्या आता. आता आपल्याला 3 चा काढायचा. 3च्या लाईन मधला रो आणि कॉलम सोडला. 2 minus 4 किती आला? -2. -2 आला पुढचा एलिमेंट्स. पुढे सांगा ह्या 1च्या लाईन मधला रो आणि कॉलम सोडला आपण, तर 3 minus 2 किती आला? 1 आला. किती आली व्हॅल्यू? 1. पुढे सांगा आता या 1च्या लाईन मधला रो कॉलम सोडला. 4 एलिमेंट्स कुठले राहतात? 2 minus 12. 2 minus 12 किती आला? -10 येतं ना. किती येणार? -10. पुढे सांगा आता 3च्या लाईन मधला रो कॉलम सोडून द्या. 3च्या लाईन मधला रो कॉलम जर सोडला तर 1 minus 8 किती आला? -7 आला ना. -7. आणि लास्टला सांगा आता 2च्या लाईन मधला रो कॉलम जर आपण सोडला तर 3 minus 4 किती आला? -1 येते व्हॅल्यू. कोणतं हे? बरोबर असं हे चेक कर ना. बघू आपण. आता को फॅक्टर सांगा रे. हा, को फॅक्टर ऑफ ए. तर मुलांनो, हा राईट. को फॅक्टर म्हणजे काय करायचं आपल्याला? आय प्लस जे रो नंबर आणि कॉलम नंबर ह्याची ऍडिशन करायची. ही जर इव्हन येत असेल तर सेम सेम घ्यायचं, आणि ऑड आली तर काय म्हणायचं? साइन चेंज करायचं. सांगितलं ना कालच्या लेक्चर मध्ये. मग पहिला एलिमेंट काय असतो रे? फर्स्ट ची पोझिशन काय असते? 11 असतं बघा. सांगा फर्स्ट काय येणार? आता लक्ष द्या, नवीन मुलं लक्ष द्या रे. आपल्याकडे मुलांना काय असतं? हे असतो आपला पहिला रो, दुसरा रो, तिसरा रो, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. मग आपला हा जो 3 असतो, 3 ची पोझिशन काय बनते? 3 ची पोझिशन बनते फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. पण हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम बनतो. क्लिअर आहे? मग काय झाला? तो A11 झाला का नाही? म्हणजे किती रो आणि किती कॉलम्स आहेत त्याच्यामध्ये? एक रो आणि एक कॉलम. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम आहे ना. या 1 1 ला ऍड केल्यावर किती येतं? 2 इव्हन आहे का ऑड आहे? इव्हन असेल तर सेम आन्सर घ्यायचं. इव्हन असेल तर सेम आन्सर घ्यायचं. ठीक आहे, लक्ष द्या आता.
तर हे तुम्हाला समजेल, तुम्ही 1-2 क्वेश्चन झाले ना त्यावेळेस. पहिला क्वेश्चन आहे, तर पहिलं बघा A11 म्हणजे पहिलं सेम आलं ना. दुसरं सांगा 12, दुसरी पोझिशन काय असते, फर्स्ट रो सेकंड कॉलम. 1 + 2 की त्याला 3 येतो ना. 3 कसं आहे, ऑड आहे, ऑड असेल तर साइन चेंज करायचं. पुन्हा 13 ला सांगा सेम, पुन्हा सांगा 21 ला चेंज, 22 ला सेम, 23 ला चेंज, 31 ला सेम, 32 ला चेंज आणि 33 ला सेम आली व्हॅल्यू. करेक्ट आहे. काय भेटलं, को फॅक्टर भेटला. आता काय काढायचं, ऍडजॉइंट. ऍडजॉइंट ऑफ ए, ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू काय असतो, हा को फॅक्टर ऑफ ए चा काय घ्यायचं आपल्याला, ट्रान्सपोज. डायरेक्ट सांगा बरं ट्रान्सपोज. काय करायचं, पहिल्या रो ला पहिल्या कॉलम मध्ये, पहिला रो किती आपला 3 - 3 3 ना, याला लिहायचं 3 - 3 आणि 3 आला. दुसरा रो 8 - 2 आणि -1, पुढे सांगा -10 7 आणि -1 झालंय को फॅक्टर. सर ऍडजॉइंट झालं ना. या टाइप मध्ये आपल्याला ऍडजॉइंट काढायचं. हे लिहून घ्या बरं एकदा, ज्यांचं बाकी ज्यांचं बाकी मुलांना त्यांनी लिहून घ्या. म्हणजे आपल्याला याचा शॉर्टकट घ्यायचा, डायरेक्ट ऍड जॉईन कसं काढता येईल. ठीक आहे, जसं 2/2 ला जमतं ना तुम्हाला, आता डायरेक्ट मायनर, डायरेक्ट को फॅक्टर, डायरेक्ट ऍड जॉईन, तसं आपण 3/3 ला पण डायरेक्ट ऍड जॉईन काढायला शिकणार आहेत म्हणून. 3/3 ला पण आपल्याला डायरेक्टली ऍड जॉईन त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं. पहिले नोट डाऊन करा प्रॉपर. नाही तो एखादा मार्क कट होईल ना. हाफ मार्क मॅथ मध्ये नसतं, एक ते एक भेटेल किंवा कमी होईल. थोडी सिली मिस्टेक असेल तर कन्सिडर करून देऊन टाकतो मार्क. पण ते ओळखूच येत असेल पुढं 2-3 स्टेप रॉंग झाले, समजा मायनर मध्ये चुकला, को फॅक्टर पुढं सगळं चुकत असेल ना, तिथे एखादा मार्क जाऊ शकतो 3 पैकी. झालं. यस मुलांना, लयच झालं सगळ्यांचं. आता सांगा रे मला, लक्ष द्या. काहीच लिहायचं नाही आता, मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत लिहायचं नाही मुलांना. काय प्रोसेस करायची बघा आपल्याला, याचा शॉर्टकट काढायचा आता. तर शॉर्टकट कसा आहे बघा, ऍड जॉईंट ऑफ ए इक्वल टू, लिहायचं नाही सांगितलंय मी, ठीक आहे, खूपच मोठं झालं. ठीक आहे, तर बघा मुलांना या टाइप मध्ये. तर पहिलं काय केलं मी, एक स्क्वेअर ब्रॅकेट बनवलं, इथे एक बनवला, इकडे एक स्क्वेअर ब्रॅकेट बनवला, इथे एक स्क्वेअर ब्रॅकेट बनवला. पुढे काय केलं मी, इथं राऊंड ब्रॅकेट घेतलं, इथे एक राऊंड ब्रॅकेट म्हणजे राऊंड केला, इथं इकडे पण एक राऊंड केला आणि इथं पण एक राऊंड केला. त्याच्यानंतर मुलांना इथं ट्रायंगल घेतला, हा ट्रायंगल, हा पण एक ट्रायंगल घेतला, राईट, अशा टाइप मध्ये. आता काय केलं, ह्या दोघाला असं जॉईन केलं मुलं, या दोघाला पण अशा टाइप मध्ये जॉईन केलं. आणि हा जो आहे ना, हा पण खालून जॉईन आहे, कशाला, हे ट्रायंगलला. ट्रायंगल पण एक दुसऱ्याला कसे आहेत, जॉईन आहेत या स्क्वेअर ब्रॅकेटच्या खाली. आता प्रोसेस काय करायचंय, याला प्लस स्टार पण केलं मी, याला पण आता स्टार करायचंय. आता मुलांना बघा, जर आपल्याकडे स्क्वेअर ब्रॅकेट असेल तर याचा जो मायनर असतो इक्वल टू को फॅक्टर. मायनर इक्वल टू काय, म्हणजे त्याचा मायनर काढला ना तो तिथंच लिहायचा, त्याचा जो मायनर आहे तो तिथंच लिहायचा आपल्याला. सांगतो मी, टेन्शन ना घेऊ. दुसरा आहे मुलांना, राऊंड ब्रॅकेट मध्ये काय करायचंय, मायनर काढत असताना इंटरचेंज करायचं. मायनर काढत असताना इंटरचेंज करायचं आणि प्लस साइन पण चेंज करायचं, साइन चेंज. ठीक आहे. आणि तिसरा कुठला आहे, ट्रायंगल आहे मुलांना. ट्रायंगल साठी फक्त काय करायचं, इंटरचेंज करायचं, मायनर काढण्यासाठी इंटरचेंज. ठीक आहे, इथं तुम्हाला साइन चेंज करायची गरज नाहीये. तर बघा आता क्वेश्चन समोर आहे आपल्या. क्वेश्चन काय 1 to 4 आहे ना. मुलांना मला सांगा आता, इथं इथं लिहितो मी क्वेश्चनला, म्हणजे थोडं जवळ जवळ होईल. 1 to 4 2 3 1 ना, 1 2 4 2 3 1 1 3 2 बरोबर आहे. चला याला बघू आता, लक्ष द्या रे. तर मुलांना बघा, पहिलं काय करायचं आपल्याला, हा जो 1 आहे ना त्याचा मायनर काढायचा. मायनर कसा काढला जातो,
कम्प्लीट रो कम्प्लीट कॉलम सोडून देतात ना आपण. सांगा बरं राहिलेल्या 4 एलिमेंटचं डिटर्मिनंट्स किती येणार? 6 - 3 किती त्याला 3 आलं का नाही? मग इथं लिहिणार आपण 3 लिहिणार मुलांना. या ठिकाणी काय लिहायचं आपल्याला? 3 लिहायचंय. बघा इथलची व्हॅल्यू आली आपली 3 आली. करेक्ट आहे. पुन्हा दुसरा स्क्वेअर ब्रॅकेटचं काय सांगितलं होतं? त्याचा जो मायनर आहे तो तिथंच लिहायचा. दुसऱ्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये कोण आहे 3 का नाही? 3 साठी सांगा बरं कम्प्लीट रो आणि कम्प्लीट कॉलम जो सोडला आपण 4 एलिमेंट्स किती आले? 2 - 4 किती आला? बरं राहिलेलं 4 एलिमेंटचा क्रॉस प्रोडक्ट करा ना. 2 - 4 किती आला? -2 आला. -2 लिहून टाकायचं तिथं. इथं लिहिलं आपण -2. करेक्ट आहे इथपर्यंत. त्याच्यानंतर पुढचा एलिमेंट कुठला आहे? स्क्वेअर ब्रॅकेटचा 2. या 2 चा मायनर काढायचं म्हणजे रो कॉलम सोडला. 3 - 4 किती आला? -1 आली व्हॅल्यू. बरोबर आहे इथपर्यंत. हा भेटला आपल्याला -1. राईट आहे मुलांना. आता आपल्याला ट्रायंगलला सॉल्व्ह करू. ट्रायंगलचं काय सांगितलं होतं मी? ट्रायंगलला काढत असताना इंटरचेंज करायचं. इंटरचेंज म्हणजे काय करायचं मुलांना? आपल्याला जर इथल्या ट्रायंगलचा काढायचा असेल ना तर इकडचा काढायचा. ठीक आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला इकडचा काढायचं तर वरचा काढायचा. सोप आहे, काही टेन्शन घेऊ नका. म्हणजे काय करायचं आपल्याला ह्या 4th पोझिशनचा काढायचं होतं ना, पण काढणार कुठला? 1चा काढणार आपण. बस एवढं करायचंय. 4चा काढण्यासाठी 1चा काढायचा आणि 1चा काढण्यासाठी 4चा. इंटरचेंज म्हणायचं त्याला. ठीक आहे. चला बघा आता सांगा बरं. आता आपल्याला 4चा काढायचा आहे. 4चा काढायचा काढावं कुठला लागणार? 1चा. हा कम्प्लीट रो आणि कॉलम जो सोडला 4 एलिमेंट सांगा. 2 - 12 किती आला? -10. किती असणार आहे? -10. पण साइन चेंज करा म्हटलंय का मी? नाही म्हटलं. मग या ठिकाणी लिहून टाकायचं. किती आला हा? -10 आला मुलं. -10 भेटलं. आता खालच्या ट्रायंगलचा काढायचं म्हणजे कुठला? 1च्या जागेवरचा काढायचं ना. मग काढावं लागेल कुठला? 4चा. 4चा रो कॉलम जर आपण सोडून दिला तर 6 - 3 किती आला? 3 येतं. साइन चेंज करायचं सांगितलंय का? नाही. मग इथं लिहायचं आपल्याला किती येणार तुमचं? 6 - 3 किती आला? 3 आली व्हॅल्यू. या ठिकाणी भेटला 3. आता आपल्याला राऊंड ब्रॅकेटला काय सांगितलं? इंटरचेंज तर करा म्हटलंय. प्लस साइन पण चेंज करायचं. बरोबर आहे. मग आता इंटरचेंज करण्यासाठी मला सांगा आपल्याला 2चा काढायचा आहे का नाही? कुठला काढावा लागणार? या 2चा. राईट आहे. इंटरचेंज म्हणलंय ना. वरच्या 2चा काढण्यासाठी खालच्या 2चा आपल्याला त्या ठिकाणी काढावं लागतो मुलांना. सांगा बरं या ठिकाणी या 2चा काढायचं म्हणल्यावर रो आणि कॉलम. या 2चा काढायचं म्हणजे रो आणि कॉलम सोडून दिलं. 4 एलिमेंट्स बघा. 2 × 2 किती त्याला 4. 4 - 12. -8 आलं ना. आणि साइन चेंज केल्यावर काय होणार मग? -8 आन्सर आलं. पण साइन चेंज केल्यावर किती आला? +8 आली व्हॅल्यू. सो आता मुलांना आपल्याला 2चा काढायचा आहे पण काढावं कुठला लागणार? तिकडच्या 2चा. मग हा कम्प्लीट रो कॉलम जर सोडला तर 4 - 1 किती आला? 3 येते व्हॅल्यू. किती येते? 3. बट साइन चेंज केल्यावर काय येणार? -3 आली व्हॅल्यू. करेक्ट आहे. अजून 2 बाकी आहेत आपले. मुलांना सांगा आता इथं कुठला काढायचा रे आपल्याला आता? हा. आता फाइंड आउट करायचं आपल्याला. आपल्याला 1चा काढायचा पण काढावा कुठला लागणार? 3चा. हा रो आणि कॉलम जर सोडला आपण तर 1 - 8 किती आला? -7. -7चं साइन चेंज केलं होणार काय बनणार आहे? +7 बनतं. इथे येणार तुमचं +7. राईट आहे. आता लास्ट राहिला 3चा. 3चा काढण्यासाठी कुठला काढावं लागेल? 1चा. रो कॉलम सोडायचा. 3 - 2 1 येतं ना. आणि साइन चेंज केल्यावर -1 आली व्हॅल्यू. आता जे आन्सर काढले ना आपण मगा सगळं सॉल्व्ह करून चेक करा बरं दोघाला. हे ट्रान्सपोज तुम्ही जे 3 स्टेप मध्ये सॉल्व्ह केलं ना सेम आले का चेक करा. याचा आन्सर इथलचा आन्सर आणि वरचा आन्सर सेम आहे का बघा. 3 8 -10 आहे ना. 3 8 -10 -3 - 2 7 आणि 3 -1 आणि -1 आली व्हॅल्यू. तर समजेल आता लिहून घ्या. हे डायरेक्ट ऍड जॉईन काढलेलं लिहून घ्या प्रॉपर. समजलंय कसं सॉल्व्ह करायचं ते? करा नोट डाऊन करा. हे प्रॉपर लिहून घ्या मुलांना. आणि हीच सोपी मेथड आहे. जरी आपल्याला वाटत असेल टाइम लागतोय यानंच तुम्ही 1-2 मिनिटांमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. 1-2-3 क्वेश्चन सॉल्व्ह झाले की आपल्याला फटाफट समजेल मुलांना. ठीक आहे. विथ प्रॅक्टिस याची स्पीड इम्प्रूव्ह होईल मुलांना. पण इकडे मायनर काढा, को फॅक्टर काढा, ऍडजॉइंट काढा. 2-3 स्टेप वाचणार आहेत ना. चालेल यायचं? येस डन. नाही हे सोप आहे बघ ना आता.
चालेल सर्वांचं लिहायचं सगळ्या क्वेश्चन एक. फाइंड द एडजॉइंट ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स. फाइंड द एडजॉइंट ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स. इथं आता घेतलेला क्वेश्चन घेतो 1 2 3 3 2 1 1 3 2. डायरेक्ट एडजॉइंट काढून घेऊ. एडजॉइंट ऑफ ए. आता बॉक्सेस वगैरे काय ठेवत नाही बरं का मी. या ठिकाणी डायरेक्ट व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी घेऊत. मग सांगा रे या ठिकाणी 1 2 आणि 3 सॉरी 1 2 2 जो आहे डायगोनल एलिमेंटचा तिथंच लिहायचा असतो ना. त्याचा जो मायनर आहे तो कुठं लिहायचा तिथंच लिहायचा. राईट आहे मुलांनो. पहिलं सांगा बरं. फर्स्ट सांगा 1 साठी. 1 साठी कसं करणार तुम्ही. बा ह्या 1 साठी जर काढायचं असेल तर हा रो आणि कॉलम जो सोडला तर हे समजतं ना सगळ्यांना. रो कॉलम सोडायचा जो पण काढायचा त्याचा रो कॉलम सोडायचा. हे मनामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला की रो कॉलम सोडल्यानंतर 4 एलिमेंट्स कुठले राहतात आपले. ठीक आहे. बस मुलांनो या ठिकाणी रो कॉलम जर सोडले तर 4 एलिमेंट्स राहिले 2 1 3 2. 4 - 3 किती आला. पहिला आला 1 आला. बरोबर आहे. फर्स्ट काय भेटतं आपल्याला 1 भेटतं मुलांनो. चला सेकंड काढायचं आता. सेकंड इथलं सांगा या 2 साठी सांगा रे. 2 साठी रो कॉलम जर सोडला तर कुठले 4 एलिमेंट्स राहणार आहेत 1 3 1 2. 2 - 3 किती आला -1 आली व्हॅल्यू. पुन्हा सांगा इथल्या 2 साठी काढायचं असेल तर रो कॉलम जर सोडून दिला हा रो आणि कॉलम जर सोडला आपण तर 4 एलिमेंट्स कुठले राहतात 2 - 6 आला ना. 2 - 6 किती येणार -4. बघा 3 एलिमेंट तर लगेच भेटले. सांगा आता ट्रँगलचं काढताना काय सांगितलं होतं या 3 चा काढण्यासाठी कुठला काढावं लागेल 1 चा काढावं लागेल. 1 चा काढायचा असेल तर काय करावं लागेल रो कॉलम सोडायचा. 2 - 6 किती आला -4. पण साइन चेंज करा म्हटलंय का नाही म्हटलं तर हे किती येणार तुमचं -4च येणार. किती येणार इथं -4. लक्षात आलंय का. आता सांगा रे 1 चा काढायचा आपल्याला. कुठला काढायचा आहे 1 चा. 1 चा काढण्यासाठी कुठला काढावं लागेल 3 चा काढावं लागेल ना. मग रो कॉलम जर सोडला किती येतो 9 - 2 7. 9 - 2 किती आलं 7 आले व्हॅल्यू. इथं साइन चेंज करा म्हटलंय का नाही. आता सांगा आता राऊंडचं सांगा रे. राऊंड मध्ये 2 चा काढायचा असल्यावर कुठला काढावं लागेल 3 चा. मग हा 3 चा रो कॉलम जर सोडला तर 4 - 9 किती आला -5. -5 चं साइन चेंज करा म्हटलं ना तिथं तर किती येणार हा +5 येणार. प्रॉपरली येतो जरा. आता मला सांगा आपल्याला काढायचा आहे 3 चा पण काढावा लागेल कुठला 2 चा. 2 चा रो कॉलम जर सोडला आपण तर 6 - 1 6 - 1 किती आला 5. बट साइन चेंज केल्यावर काय होणार -5 वाली व्हॅल्यू. राईट. आता इकडचे राहिले बघा. इकडचा 1 चा काढायचा म्हणजे कुठला काढावा लागेल आपल्याला 3 चा. 3 चा रो कॉलम जर आपण सोडला तर किती एलिमेंट्स राहतात रे 1 - 9 किती आला -8. -8 चं साइन चेंज केलं +8 करायचं असतं. बरोबर आहे. आता सांगा बरं लास्ट कुठला बाकी आपला आता. हा 1 चा काढायचा आपल्याला. का बरं 3 चा काढायचा आणि त्यासाठी कुठला काढावा लागेल 1 चा. 1 साठी रो कॉलम जर सोडला तर 3 - 2 किती आला 1. पण साइन चेंज केल्यावर किती आला -1 आली व्हॅल्यू. झाला आन्सर. भेटला ना ऍडजॉइंट. हे समजतंय का थोडं. बा तुम्ही लास्ट सेक्शनला नव्हते 2 बरोबर आहे. त्याच्यामुळे थोडं 1-2 लेक्चर तुम्हाला थोडं समजायचं नाही म्हणजे काही गोष्टी. पण पुढे सांगेल मी अजून तुम्हाला. ठीक आहे. ते ऍटलिस्ट हे सिलेक्ट कसं करायचं ते समजलं असेल ना. 1 चा काढायचं म्हणजे रो आणि कॉलम सोडायचा. 4 एलिमेंट सिलेक्ट करता येतात तुम्हाला. जसं मी सांगितलं तर ह्या 1 चा काढायचा आपल्याला मायनर. तुम्ही हा रो आणि कॉलम सोडून देणार. 4 एलिमेंट्स राहतात. त्याचा डिटरमिनेंट कसा काढायचा 2 × 2 4 -3. 4 - 3 किती येतो 1 येतो. एवढं समजलं पाहिजे म्हणजे हे गोष्ट. क्लिअर आहे मुलांनो. लिहून घेतलंय कर सॉल्व एक. चला काय सोपे नंबर दिलेत. आता फक्त तुम्हाला कन्सेप्टचा प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. कन्सेप्टची प्रॅक्टिस करायची आपल्याला फक्त या ठिकाणी. बाकी नंबर इझी दिलेत मुलांना जेणेकरून कॅल्क्युलेशन फटाफट होईल तुमचा.
करा, ट्राय करा मुलांना, सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. काल की 2 क्वेश्चन सांगितले होते होमवर्कला. बरोबर. करेक्ट. त्याला ते स्क्वेअर ब्रॅकेट बनव ना, स्क्वेअर ब्रॅकेट बनवायचं डिटर्मिनंट्स नाही. जमलं नाही, स्क्वेअर ब्रॅकेटचं तेवढं करून टाक, बाकी करेक्ट आहे. ठीक आहे, पण हे वेगळंच मग डिटर्मिनंट बनतो आपला. सगळे गेले का? 2-2-2 होते ना आज, पुढचा दिवस. झालं मुलांना, सांगू शकता का मला आता? ऍड जॉईंटचं सांगा. सर आहेत बाहेर, 10 मिनिटांचा. सगळ्यांना सांगा आता ऍड जॉईंट सांगायचा. ऍड जॉईंट ऑफ ए इक्वल टू, फर्स्ट सांगा, फर्स्ट 2 साठी कसं येणार, 2 साठी कसं घेणार आहेत सांगा पटपट. 2 चा किती येणार आहे पहिला, 2 चा, हा 2 चा किती येणार बघा. 2 जर सिलेक्ट केला आपण, त्याच्या लाईन मधला रो कॉलम सोडल्यावर 4 एलिमेंट्स कुठले राहतात, 2 3 1 1, बरोबर आहे. 2 - 3 किती आला, -1 येणार ना पहिला, बरोबर आहे. फर्स्ट किती येत आहे, -1 येणार. सेकंड सांगा आता, इथल्या 2 साठी सांगा. इथल्या 2 साठी रो आणि कॉलम जर सोडला आपण, तर 4 एलिमेंट सांगा आधी कुठले येतात, 2 5 आणि 3 1. 2 - 15 किती आला, -13. 2 - 15 किती येतोय, -13. चेक करा तुमचं डायगोनल बरोबर आलाय का. आता इथल्या 1 साठी काढायचं म्हणल्यावर रो कॉलम सोडला आपण, 4 - 4 किती आला, 0 आला. 4 - 4 काय आला, 0. 3 एलिमेंट बरोबर आहेत का बघा. आता ट्रायंगलचं सांगा, 5 चा काढायचं म्हणजे इकडच्या 3 चा काढावं लागेल ना आपल्याला. मग किती येणार, 12 - 10. 4 × 3, 12 - 10 किती आला, 2. कुठं लिहायचं ते, इथं लिहायचं. साईन चेंज करायचंय का, नाही. आता सांगा, जर आपल्याला इथल्या 3 चा काढायचा असेल तर कुठला काढावा लागेल, 5 चा. रो कॉलम जर आपण सोडून दिला 5 साठी, 1 - 6, 1 - 6 किती आला, -5. 1 - 6 किती असतो, -5. आता सर्कलचं सांगा रे, इथल्या 4 चा काढायचं म्हणजे 1 चा काढावं लागेल ना. 1 च्या लाईन मधले रो कॉलम जर सोडले तर 4 - 5 किती आला, -1. -1 चं चेंज करून साईन +1 येते व्हॅल्यू. तसं मला सांगा, इथल्या 1 चा काढण्यासाठी काय करावं लागेल, 4 चा काढावं लागेल. रो कॉलम सोडून दिला, 1 - 9 किती आला, -8. 1 - 9 किती येते, -8. -8 चं साईन चेंज होऊन काय होणार, +8 येते व्हॅल्यू. चला इकडे सांगा, आता 3 चा काढायचा म्हणजे कुठला काढावा लागेल, 1 चा. रो कॉलम जर सोडला तर 3 × 2, 6 - 5 किती आला, 1 आली व्हॅल्यू, बरोबर आहे, करेक्ट आहे. आणि साईन चेंज केल्यावर काय होणार, साईन चेंज करावं लागेल का नाही आपल्याला. 6 - 5 1 आलता, तर किती येणार, -1. आता लास्ट सांगा रे, इथल्या 1 चा काढायचा मग 3 चा काढावं लागेल. रो कॉलम सोडला आपण, 2 - किती आला, 12. 2 - 12 किती आला, -10. आणि -10 चं साईन केलं +10 आले का रे. हा, व्हेरी गुड. तर क्लिअर आहे मुलांना कसं सॉल्व्ह करायचंय. आता एक क्वेश्चन लिहून घ्या, राईट डाऊन. 2 मिनिट आहे, टाइम अजून 6 मिनिट. राईट डाऊन मुलांना, फाइंड द इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स. म्हणजे आपली सेकंड एक्सरसाइज बऱ्यापैकी कंप्लीट होती. फाइंड द इनवर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स. फाइंड द इनवर्स of the following matrix. Find the inverse of the following matrix. Inverse find out करायचं आपल्याला. तर 2/2 चाच घेऊ मुलांना. या ठिकाणी घ्या a = 1 - 3 - 5 - 7. याचा इनवर्स काढायचा आपल्याला. फाइंड द इनवर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स. इथं वाटलं तर ऍडिशनल लिहा, बाय ऍडजॉइंट मेथड. ऍडजॉइंट मेथड, कारण आपल्याकडे 2 मेथड आहेत इनवर्स काढण्यासाठी. तर आपण ऍडजॉइंटचं शिकून घेऊ आज.
तर मुलांना ऍडजॉइंट मेथडनं इन्व्हर्स काढण्यासाठी पहिलं फॉर्म्युला माहिती पाहिजे तुमचा, ठीक आहे. तर एवढं लिहायचं झालं की लक्ष द्या बोर्डकडे. तर बघा मुलांना, आपल्याला आता इन्व्हर्स काढायचा आहे. तर सगळ्यात आधी फॉर्म्युला काय असतो आपला, ए इन्व्हर्स असा रिप्रेझेंट केला जातो. एच्या डोक्यावर -1 असतो बघा, त्याला ए इन्व्हर्स म्हणायचं. काय म्हणायचं, ए इन्व्हर्स इक्वल टू फॉर्म्युला असतो 1 डिवाइड बाय हे 2 व्हर्टिकल लाईनच्या मध्ये म्हणजे मॉड्युलस ऑफ ए नसतो तो, काय असतो, डिटर्मिनंट्स ऑफ ए. काय म्हणायचं याला, 1 बाय डिटर्मिनंट्स ऑफ ए. हे असं जे लिहिलेलं असतं ना, याला म्हणायचं डिटर्मिनंट्स ऑफ ए. 10वी पर्यंत मॉड ए म्हणायचो ना आपण, इथं म्हणायचं डिटर्मिनंट्स ऑफ ए आणि इंटू काय असतो, ऍडजॉइंट ऑफ ए. हे आपला फॉर्म्युला आहे बघा, इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. आता मुलांना सांगा, इन्व्हर्स काढण्यासाठी दोन गोष्टीची गरज आहे, डिटर्मिनंट्स आणि ऍडजॉइंट. ऍडजॉइंट काढायला शिकवलं का नाही आता, सांगा बरं. पहिला क्वेश्चन कुठला आहे आपला, ए इक्वल टू काय दिलाय आपल्याला, 1 -3 -5 -7, बरोबर आहे. याचा डिटर्मिनंट कसा काढायचा, जसं 10वीला क्रॅमर्स रूल सॉल्व्ह करायचा ना तुम्ही, तसं हा डिटर्मिनंट्स मुलांना सांगा बरं कसं येणार. 1 2 व्हर्टिकल लाईन्स मध्ये लिहायचं असतं डिटर्मिनंटला, -5 आणि -7. सांगा डिटर्मिनंट्स 2/2 चा कसा सॉल्व्ह केलता, डे 1 ला आपण घेतलं होतं ना. सांगा काय करायचं, 1 इंटू -7 चा प्रोडक्ट मायनस काय करायचं, -3 इंटू -5 चा प्रोडक्ट. तर किती आली व्हॅल्यू, -7. हा मायनस मायनस काय झाला, प्लस, आणि मायनस किती आला हा 15. तर किती येतं मुलांना बघा, -22 आलं का. मग आपल्याला डिटर्मिनंट 0 आहे का नॉन 0 आहे रे, नॉन 0. मी असं लिहू शकतो का इथं, डिटर्मिनंट्स ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. देअरफॉर हा 0 नसला पाहिजे, 0 असेल तर मग ए इन्व्हर्स काढू शकत नाही आपण, ठीक आहे. देअरफॉर ए इन्व्हर्स एक्झिस्ट. देअरफॉर ए इन्व्हर्स काय घ्यायचं आपल्याला, एक्झिस्ट घ्यायचं म्हणून. म्हणजे आता डिटर्मिनंट्स काढायचा, बघायचं बाबा 0 येतोय का नॉन 0 येतोय. नॉन 0 म्हणजे प्लस पण चालेल, मायनस चालेल, पी बाय क्यू च्या फॉर्म मध्ये चालेल, आपल्याला कुठलाही चालेल, पण 0 नाही आला पाहिजे. आणि समजा इथं 0 आला असतं तर काय लिहिलं असतं मी, ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. संपला, क्वेश्चनच संपला आपला. आन्सर तेवढंच लिहायचं, ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. पुढे इन्व्हर्स काढायचंच नाही. बट आपल्याला डिटर्मिनंट कसा भेटलाय, नॉन 0 भेटलाय. मग आता फॉर्म्युल्यामध्ये सांगा रे आपल्याला, एक गोष्ट तर भेटली ना, डिटर्मिनंट्स ऑफ ए भेटली. आता काय काढायचं आपल्याला, ऍडजॉइंट ऑफ ए. आता मुलांना मला सांगा, या क्वेश्चन मध्ये तुम्हाला मायनर को फॅक्टर सांगितलंय का इन्व्हर्स काढा म्हटलंय. या क्वेश्चन मध्ये मायनर को फॅक्टर सांगितलंय का क्वेश्चन मध्ये इन्व्हर्स सांगितलंय, इन्व्हर्स. मग इन्व्हर्स म्हटल्यानंतर मायनर को फॅक्टर काढायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही ऍडजॉइंट काढू शकता, डायरेक्ट ऍडजॉइंट. कारण मार्क तुमचा मायनर को फॅक्टर नाही, कशाला आहे, ऍडजॉइंटला. हे किती मार्कचं क्वेश्चन असेल, 2 मार्कचा. एक मार्क कुठे झाला तुमचा, डिटर्मिनंट पर्यंत. आता दुसरा मार्क कुठे असणार तुमचा, ऍडजॉइंट साठी. चला आता या ठिकाणी ऍडजॉइंट काढू आपण. ऍडजॉइंट ऑफ ए. आता हे 2/2 चं मी सांगितलंय बरं का, कुणाला लक्षात नसेल डबल सांगतो. प्रिन्सिपल डायगोनलचे एलिमेंट इंटरचेंज करायचे आणि नॉन प्रिन्सिपलचे साइन चेंज करायचे. नॉन प्रिन्सिपलचं साइन चेंज. प्रिन्सिपल डायगोनलचे एलिमेंट कुठले आहेत आपले, 1 आणि -7 आहे ना. हा झाला -7, इथं इथं किती आला 1. आणि नॉन प्रिन्सिपल डायगोनलचे एलिमेंट कुठले, -3 आणि -5 आहे ना, त्याचं साइन चेंज केलं, किती आला 3 आणि 5 आले व्हॅल्यू, बरोबर आहे. ऍडजॉइंट पण भेटला आपल्याला. मग आता आपला फॉर्म्युला काय रे मुलांना, ए इनवर्स इक्वल टू 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट्स ऑफ ए इनटू ऍडजॉइंट ऑफ काय घ्यायचं ए. चला 1 डिवाइड बाय किती आला हा -22 आणि ब्रॅकेट्स मध्ये किती रे आपला -7 3 5 आणि 1 आले व्हॅल्यू. एक तर असंच ठेवू शकता किंवा तुम्ही याला ब्रॅकेटला मल्टिप्लाय पण करू शकता. मग किती येणार, मायनस मायनस कॅन्सल होऊन 7 बाय किती येणार, पहिला 22. दुसरं काय येतं -3/22 येणार. इथं किती येणार -5/22 आणि इथं किती येणार -1/22. -1 डिवाइड बाय 22 झाला आपला आन्सर. या टाइप मध्ये आपण इनवर्स काढायचं. राईट, एक तुम्ही सॉल्व्ह करायचंय, ठीक आहे. एवढं टायमिंग जायला काय आपण कुठं ऑफिसला मध्ये का, लगेच बांधा बांधी चालून गतुडे लगेच तिकडे जेवायला घरी, सगळ्याच्या आधी मांडी घालून बसणार पण. त्याच नाही, सगळ्याला सांगतोय. चालेल का, दुसरा क्वेश्चन घ्या मुलांना. फर्स्ट झाला आपला, सेकंड घ्या.
b इक्वल टू -11 -13 5 आणि 2 खरं सॉल्व नंबर थोडे मोठे आहेत पण असं काय डिटर्मिनंट तर काढायचं आहे. याचा इनवर्स काढायचा मुलांना. फाइंड ए इनवर्स. आता इथं बी दिलाय म्हणून फाइंड काय येणार आपल्याला बी इनवर्स येणार. बी चा इनवर्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. फॉर्म्युला कसा बनणार मग सांगा रे. बी इनवर्स इक्वल टू 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट्स ऑफ बी इंटू ऍडजॉइंट ऑफ काय घ्यायचं बी घ्यायचं. ए असेल बी असेल डझंट मॅटर. मग काय टेन्शन घ्यायचं नाही. बस जमतंय का. वरच्या क्वेश्चनची हेल्प घ्या थोडी. सॉल्व करा. पहिलं कसं लिहिलं बघा. बी इक्वल टू लिहिलता. डिटर्मिनंट्स ऑफ बी इक्वल टू व्हर्टिकल लाईन्स मध्ये लिहिलं. क्रॉस प्रोडक्ट केला आपण. काय डिटर्मिनंट का बघा ना किती आलं रे मुलींनो. हा 43 येतं बघा. इकडे बॉईज मध्ये अजून कोणी सॉल्व केलंय का रे. डिटर्मिनंट्स ऑफ बी इक्वल टू काय करायचं असतं. टू व्हर्टिकल लाईन्स लिहायच्या. -11 -13 5 आणि 2 घ्यायचा. मग काय करायचं मुलांनो. -11 इंटू 2 -13 इंटू 5. मग आता काय होणार मुलांनो या ठिकाणी. -22 झाला आणि +65. 65 मधून जर आपण 22 वजा केलं तर या ठिकाणी राहतो 3 राहणार आणि इथं किती राहणार 43 येणार ना. +43 येणार. मायनस कसं. हा व्हेरी गुड. चल काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर क्लिअर आहे. 43 आलं ना आपलं. डिटर्मिनंट्स किती भेटला आपल्याला 43. करेक्ट आहे मुलांनो. आता ऍड जॉईंट सांगा बरं चला. हा ऍड जॉईंट ऑफ बी तर सांगितलं मी शॉर्टकट. काय करायचं इंटरचेंज. प्रिन्सिपल डायगोनल इंटरचेंज 2 आणि -11 आणि नॉन प्रिन्सिपलचे साइन चेंज 13 आणि 5 ना. झालं की. हा -5. व्हेरी गुड. क्लिअर इथपर्यंत. सो आता आपल्याला काय करायचं फॉर्म्युला सांगा बरं एकदा. बी इनवर्स इक्वल टू काय असतो 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट्स ऑफ बी इंटू ऍडजॉइंट ऑफ बी. तर या ठिकाणी डिटर्मिनंट्स किती आहे 1 डिवाइड बाय 43 आणि ऍडजॉइंट किती आला आपला 2 13 -5 आणि -11 बरोबर आहे. सो या टाइप मध्ये आपल्याला काय काढायचंय इनवर्स काढायचंय. राईट. पेज नंबर 51 काढा. लिहून घ्या पेज नंबर 51. क्वेश्चन नंबर करायचं तुम्हाला 3 आणि क्वेश्चन नंबर काढायचा आहे 5. काल फर्स्ट आणि सेकंड दिलता मुलांना. टेक्स्ट बुकचा जी पेज नंबर आहे तो क्वेश्चन नंबर घ्यायचा आपल्याला 3rd आणि क्वेश्चन नंबर 5. 4th क्वेश्चन मी घेईल उद्या. ठीक आहे. 4th क्वेश्चन क्लासमध्ये घेतला जाईल मुलांना. ज्यांचं बाकी त्यांचं लिहून घ्या मुलांना आधी. ठीक आहे. पॅकअप करा. होमवर्क उद्या चेक केलं जाईल. कालचा आणि आजचा दोन्ही पण. ठीक आहे. तर ट्राय करा. जे नवीन मुलं आहेत त्यांनी थोडं उद्या विचारलं तरी चालेल. ठीक आहे. मला सुरुवातीला थोडं सांगतो मी. एक 5-10 मिनिटं लवकर या तुम्ही वाटलं तर. चला थँक्यू ऑल ऑफ यू.